बुद्धि हारली। वामन कहते हैं डराने दुनिया को अमेरिकी का साथ बाकी है, ये अब रूस की लाज बचाने ब्रिटेन का ताज बाकी है। दफन कर दूंगा इस दुनिया को, अभी तक चीन का अंदाज बाकी है। जब तक रहेगा गगन में सूरज और चांद, तब तक तुम्हारा और मेरा भीम राज बाकी है। यही सामने वामन निताय भीमा तुझा पुढे कैकांची बुद्धी हारली। जगातले विद्वान बाबासाहेब आंबेडकर या गाण्यावर दोन वेळा आठवल्या, म्हटलं बाई माईक घ्यायला होतो पटकन चला आहे का, या लवकर तुमच्यामुळे मी हे करतो। अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा। कोण? एकच महात्मा झाल्याचं नाव होतं तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, ही माणसं महात्मा आहेत। पण ज्यांनी ज्या काही बहुजनांचे आत्मे दुखवले ती माणसं कोणी बघा। अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा, बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा, बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा। अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा। अरे किती काही येतील किती का जातील त्या गांधी परी महान। पण जगात ठरला भीमराव माझा एकटा विद्वान, जगात ठरला भीमराव माझा एकटा विद्वान। बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी कुणाला माहिती हात वरती करून सांगा बरं का, मग टाळ्यात असलं पाहिजे। पण जगात ठरला भीमराव माझा, जगात ठरला भीमराव माझा एकटा विद्वान, जगात ठरला भीमराव माझा एकटा विद्वान। अरे विद्वान भीमा एकटा विद्वान। तुम्हाला सहीचं गाणं ऐकायचं का? हे यासाठी ऐकवलं की मला आठवलं गाणं काय होतं बघा, म्हणून सांगणार भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली। तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने ज्याची जिंदगी सुधारली तो हात वरती करत। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने ज्याची जिंदगी सुधारली तो हात वरती करत। तुला कुणाची सुधारली वा, याला तुला काय असतं माहिती बघा कशा। भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, तुझ्या एका सही नरे, तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सही नरे जिंदगी सुधारली।
समानतेचा अधिकार दिला तुम्हाला म्हणून सांगणार मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी काय केलं बाबासाहेबांनी मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल मांडलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलला विरोध झाला बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदात ठोकर मारली नाही तर आजकाल आमची नीती आहे एक आमदारकी द्या अख्ख्या समाजाचं मतदान तुम्हालाच बरोबर आहे का नाही एक मंत्रीपद द्या अख्ख्या समाजाचं मतदान घेऊन का किती दिवस लाचारी अरे स्वाभिमानाचं जगणं जगायला शिका पहिले बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलला विरोध होतो बाबासाहेब आंबेडकर मंत्रिपदात ठोकर मारतात माता बहिण हा अंतरा तुमच्यासाठी आहे मनोरूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी अरे कोड बिलला केला विरोध अरे कोड बिलला झाला विरोध मंत्रिपदात ठोकर मारली का नाही अरे टाळ्या तर वाजवा मग त्या बाबासाहेबांसाठी आणि तुझ्या एका सही नोटा कोणी कोणी बघितल्या बघितलं का याच्यावर काय लिहिलंय भारतीय रिझर्व्ह बँक ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती कुणाची होती डॉक्टर वेल्बी कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये बसवलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्या कमिटीला सुद्धा उपस्थित होते जगातले सगळे विद्वान अर्थतज्ञ त्या म्हणजे गोलमेज बसला आपण गोलमेज एक परिषद बाबासाहेब झाली बघा आणि ज्यावेळेस डॉक्टर विल्बी कमिशन ज्यावेळेस बसण्यात आलं जगातले अर्थतज्ञ त्या डॉक्टर विल्बी कमिशनच्या मिटिंगला होते ध्यान देऊ नये का माता भगिनी कुणी सांगणार नाही लय चांगले चांगले काय तुम्हाला चपला बुटा घालून पायात परिवर्तनवादी विचार करत नाही मी पहिल्यांदा स्टँडिंग कार्यक्रम करतोय इथे मला बसून कार्यक्रम करायची सवय प्रबोधन करायची सवय ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मिटिंगला बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते भारताच्या करन्सीच्या बद्दल या मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं जगातल्या विद्वान पंडितांनी अर्थतज्ञांनी आपले मत मांडले शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी हात वरती केला डॉक्टर वेल्बी मला सुद्धा बोलायचं आहे डॉक्टर वेल्बी म्हणाले मिस्टर आंबेडकर जगातल्या अर्थतज्ञांची मी सगळ्यांचे विचार ऐकून घेतलेले आहेत त्यांचे मत मी जाणून घेतलेले आहेत आता मला काही तुमचं मत जाणण्याची गरज नाही असं मला तरी वाटतंय बाबासाहेब म्हणाले डॉक्टर वेल्बी ज्या देशाच्या करन्सीबद्दल या मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या देशाचा मी एक नागरिक म्हणून एक सदस्य म्हणून या मिटिंगला उपस्थित आहे माझाही हक्क आहे मत मांडण्याचा ध्यान देऊ नये का माता भगिनींनो आणि तुम्ही ज्या लोकांचा ज्या अर्थतज्ञांचे विचार आपण ऐकून घेतलात ज्यांनी ज्या अर्थतज्ञांनी जे विचार मांडले तुमच्या समोर त्यांचे मत मांडले हे मत मांडलेले ज्या पुस्तकात न मांडले त्या पुस्तकाचा लेखक मीच आहे कोण म्हणाला बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या पुस्तकाचा लेखक मी आहे आणि या पुस्तकाचा सगळं अजून बाकी काही लिहायचं बाकी आहे शेवट मीच करणार आहे माझ्याशिवाय कोणी करू शकणार नाही डॉक्टर वेल्बी